आलंय दीदीवर. अगो बाय अगो बाय अगो बाय अगो बाय अगो बाय. डोकं पलीकडे पड ना. अगं डोकं फुटेल त्याचं. चला तर आता ही भावंड खेळत आहेत तोपर्यंत स्वयंपाक करून घेते. तर चपात्या करणार आहे आणि मोदकाची भाजी केली आहे. याची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा. मी नेक्स्ट टाईम नक्की तुम्हाला ह्याचा पूर्ण व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन. तर आत्ता टाकल्याबरोबर ते तळाला जातील, पण जेव्हा छान शिजतील फुलून येतील वरती तर कोथिंबीर पण स्प्रेड केली. मी तर मोदकाची भाजी तयार आहे. काही भागामध्ये हिला उमराची भाजीसुद्धा म्हटलं जातं. तर खूप आवडीने ही भाजी आमच्या घरी तरी खाल्ली जाते. लहान मुलंसुद्धा खातात. त्यानंतर पप्पा आल्यानंतरची एक्साइटमेंट पाहू शकताय तुम्ही स्वानंदाची. तर त्यांना कपडेसुद्धा चेंज करू देत नाही तो. मला अगोदर घ्या असं त्याचं म्हणणं असतं. त्यानंतर ते जेवले आणि मग त्यानंतर आम्ही मसाला ताक एन्जॉय केलं. हाय हॅलो नमस्कार. आम्ही आता चाललो मस्त गार्डनला फिरायला. तुम्ही पण चला. हा आमच्या बाया आता फिरायला चाललोय. हो चाललं ना फिरायला. टिकटॉक तोंड लावतोय तो. अरे इकडं समोरच्या बस ना. हा त्याच्यावरच. काय बेटा काही करते. या 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 या. पप्पा या ना मला झोका खेळायचंय. आपल्या घराचं हो खाजू येते. अरे केस पडले रे अंगावर. मी काढतो. जेवणामध्ये ज्वारीची भाकरी आणि टोमॅटोची पातळ भाजी बनवली होती. तर हा होता आजचा व्लॉग. व्लॉगला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.